बघितलं असेल की या देशाच्या विकासासाठी आणि आपण जर बघितलं तर शक्यतो रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी हे फार मोठ्या प्रमाणात, सगळ्याची परिस्थिती काही फ्लाईट किंवा प्रायव्हेट गाड्यांची नसते, तर परिस्थिती हालाकीची असल्यामुळे रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास पहिल्या फेजचं काम म्हणजे 19 कोटी 3 लाखाचं काम या ठिकाणी पूर्णत्वास आलं आणि परत दुसऱ्या फेजमध्ये 11 कोटीचं काम हे या ठिकाणी होणार आहे। आणि या रेल्वेच्या विकासासाठी केंद्राच्या ज्या काही योजना असतील त्या प्रामुख्याने या चंद्रपूर शहरासाठी, माझ्या लोकसभा मतदारसंघासाठी कशा आणता येईल याचा प्रयत्न मी नक्की या ठिकाणी करेल। आज या चांदा फोर्टच्या लोकार्पण सोहळ्यामुळे नक्कीच प्रवाशांना कुठेतरी दिलासा मिळाला, सगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध होत आहे। आणि आजचा चंद्रपूरच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। चांदा फोर्ट हे रेल्वे स्टेशन इंग्रजकालीन रेल्वे स्टेशन आहे। दक्षिण आणि उत्तर, नॉर्थ आणि साऊथला जोडणारा हा महत्त्वाचा रेल्वे ट्रॅक आहे। जवळजवळ 400 किलोमीटर अंतर या चांदा फोर्टच्या रेल्वे स्टेशनमुळे वाचणार आहे। त्यामुळे आता हे या रेल्वे स्टेशनचं लोकार्पण होत आहे, हे अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आणि याचा जे दर्शनी भाग आहे तो चंद्रपूरच्या संस्कृतीला साजेसा असा या ठिकाणी केलेला आहे। पहिल्या फेजचं काम झालेलं, दुसऱ्या फेजचं काम होईल आणि निश्चितपणे चंद्रपूरच्या विकासामध्ये चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनचा महत्त्वपूर्ण भूमिका राहील। मी माननीय नरेंद्रभाई मोदी या देशाचे प्रधानमंत्री यांचा धन्यवाद व्यक्त करतो। सोबतच देवेंद्रजी फडणवीस जे 3 लाख कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट जवळजवळ या ठिकाणी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणतात आहे, त्यामध्ये सुद्धा या रेल्वे स्टेशनचा महत्त्वपूर्ण सहभाग असणार आहे।